नमस्कार मॅडम, माझं नाव संतोष. मी मॅनेजर आहे विप्रोमध्ये आणि सध्या आम्ही फ्लॅटसाठी बघत होतो. तेव्हा मग माझा ऑलरेडी हाऊजीबरोबर जो आहे ना एक जोएल म्हणून आहे, त्यांच्याशी माझं कनेक्ट होतं. तर त्यांच्याशी आम्ही असे भरपूर प्रॉपर्टी असे बघत होतो, म्हणजे ओव्हरऑल फॅमिलीसाठी, माझ्यासाठी, म्हणजे भैयासाठी, सगळ्यांसाठी बघत होतो. तर आम्ही मागच्या वर्षीपासून बघत होतो, पण मागच्या वर्षी भरपूर प्रोजेक्ट्स बघितले, पण कुठला घ्यायचा, काय घ्यायचा, त्यांचं आमचं चालू होतं डिस्कशन. मग त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की थोडं मार्केटचं सिच्युएशन थोडं हे, हाऊजीने आम्हाला सजेस्ट केलं, म्हणजे जोएलने, की आता बेस्ट टाईम नाही आहे घेण्यासाठी. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की द बेस्ट टाईम घेण्यासाठी आहे की तुम्ही मग नेक्स्ट इयर मे बी फेब्रुवारी जानेच्या दरम्यान तुम्ही प्रयत्न करू शकता, कारण की तो बेस्ट टाईम आहे घेण्यासाठी. प्राईसची सजेस्ट केलं की थोडं होल्ड करा. त्याच्यामुळे आम्ही मग होल्ड केलं प्रॉपर्टी घेण्यासाठी. आणि होल्ड केल्यानंतर मग नेक्स्ट इयर मग जोएलनी म्हटलं की बाबा दिस इज द बेस्ट टाईम टू टेक इट. मग त्यावेळेस मग आम्ही कॉन्टॅक्ट केलं, असे भरपूर प्रोजेक्ट बघितले, पण आम्हाला मग एफ रेसिडेन्सी म्हणून जो होता तो आम्हाला थोडासा योग्य वाटला फॅमिली दृष्टिकोनातनं, कारण की माझी आई पण तिथं जवळपास राहते. त्यावेळेस मग आम्ही म्हटलं की बाबा एफ रेसिडेन्सी जो ऐश्वर्यमचा आहे तो आम्हाला योग्य वाटला. मग तिथं आम्ही मग जोएलने आम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलं पूर्ण प्रोजेक्ट. जोएल आणि अनिकेत म्हणून होते वेस्टचे. जोएल, कारण की जोएल ईस्टचं बघत होता, मग जोएलने आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही अनिकेतला कॉन्टॅक्ट करा जो वेस्टचं बघतो. मग अनिकेत आम्हाला घेऊन गेला एफपाशी. मग त्यांनी पूर्ण साईडचं एक्सप्लेनेशन दिलं, कुठलं बेस्ट आहे, काय आहे, कुठल्या साईडला घेणं योग्य राहील, आणि कसं आहे पार्किंग पण आम्हाला एक प्रश्न होता की पार्किंग कुठलं घ्यायचं, कारण की कन्स्ट्रक्शन जेव्हा पूर्ण असतं तेव्हा सोपं असतं तुम्हाला पार्किंग डिसाईड करायला. मग त्यावेळेस मग अनिकेत म्हटलं की काळजी न करू, मी तुम्हाला बेस्ट पार्किंग जे असेल ना ते काढून देतो. मग आम्हाला बेस्ट पार्किंग भेटली, म्हणजे एक्झॅक्ट एलिव्हेटर समोर आम्हाला पार्किंग भेटली. मग ते त्यांनी हेल्प केलं पूर्ण हाऊजीनीच म्हणा. आणि त्याच्यानंतर प्राईसमध्ये पण अनिकेतने पण प्रयत्न केले की बाबा कॉस्ट कमी करण्यासाठी. त्यावेळेस पण त्यांनी भरपूर कॉस्ट कमी केली जेव्हा आम्ही बसलो होतो निगोशिएशनसाठी, पण तरी आम्ही खुश नव्हतो ते प्राईसच्या हिशोबाने. मग आम्ही जोएलला सांगितलं. मग जोएलनी पण प्रेशर डिस्कशन केलं हाय लेवलला, म्हणजे जोएलचे जे होते लीडरशिप, म्हणजे जोएल हाऊजीची लीडरशिप होती ते लीडरशिप, बिल्डरची लीडरशिप, असे त्या लोकांनी कनेक्ट केलं. म्हणजे बिल्डरचे जे क्लस्टर लेवलचे जे असतात ना हेड वगैरे, त्यांच्याशी डिस्कस केलं. त्यांनी सांगितलं की बाबा कॉस्टमध्ये तुम्ही अजून काय करता. आणि मग असे ओव्हरऑल म्हणू शकतो आपण, कारण की मी जास्त डिटेलमध्ये जात नाही, पण ओव्हरऑल मग आम्हाला खूप बेस्ट प्राईस भेटली. आणि मग आम्ही 3 BHK जो आहे तो आम्ही एफ रेसिडेन्सी ऐश्वर्यममध्ये आम्ही बुक केला, कारण की आमचं प्लॅन होतं 2 BHK घ्यायचं. मग नंतर आम्ही स्टार्टिंगला विचार केला की 2 BHK घ्यावा, कारण की वाईफ म्हणत होती 2 BHK साठी, पण मला असं वाटत होतं की 3 BHK घ्यावं फ्युचरच्या दृष्टिकोनातून. मग आम्ही 3 BHK. मग त्यामुळे आम्हाला खूप हेल्प भेटली, म्हणजे जोएल आणि बेस्ट प्राइस डील करून द्या. त्याच्यामुळे त्यासाठी मी त्यांना खूप खूप थँक्यू म्हणतो हाऊजींना, हाऊजींच्या लीडरशिपला, जोएलला, अनिकेतला, इन्क्लुडिंग बाकी जेवढी टीम असतील, म्हणजे तुम्ही CRM टीम आहे, तुम्ही आता पण आम्हाला बेनिफिट देताय बिल्डरला कनेक्ट करण्यासारखे, कारण की काय इश्यू आला, काय आलं तर मग तुम्ही आम्हाला ॲज अ मीडियम म्हणून हेल्प करतात, बिल्डरशिप कनेक्ट करून देणं आणि फॉलोअप करून क्लोज करणं, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आम्ही खरं खूप खूप मनापासून थँक्यू म्हणतो हाऊजीचे, ओव्हरऑल सगळ्यांचेच, कारण की भरपूर लोक इन्व्हॉल्व होते त्याच्यामध्ये. काही लोक इन फ्रंट होते, काही लोक बॅकएंडमध्ये पण होते, त्याच्यामुळे आम्ही त्यासाठी खूप खूप धन्यवाद.